आणि संबंधित अधिकारी बीडीओ साहेबांपासून, कारण की सरकार कोट्यवधी रुपये पैसे तुमच्यावर खर्च करू लागलो आणि गरिबाची स्थिती तिथंच आहे तिथं. तर हे प्रकार येणाऱ्या काळात होता कामा नये. कारण 30 लाख घरकुला म्हणजे आज जेव्हा मोदीजींनी घोषणा केली की महाराष्ट्रासाठी 30 लाख घरकुलं मी या वर्षात देणार आहे, तर आपण ऑनलाईन केलेल्या घरकुलांची संख्याच राज्यामध्ये 18 लाख आहे आणि मोदीजींनी सांगितले 30 लाख द्यायचे. म्हणजे आपण ऑनलाईन केले 18 लाख आणि मोदीजी देणार 30 लाख. तर हे कशामुळे घडतं? कारण की ज्याचे 2 मजली घर आहे तोही घरात पात्र होतो आणि ज्याचं कुडाचं घर आहे तो येत कसा नाही. हे खासदार आमदार आणि सरकारचं काम नाही. तर त्या गावातल्या ग्रामपंचायतीचं, त्या गावातला जो ग्रामविकास अधिकारी असेल त्याचं, त्या तालुक्यातला जो विकास अधिकारी असेल त्याचं काम आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या काळात असे गोरगरीब बिना घराचे किंवा सरकारी घरकुलाचे त्या ठिकाणी लाभार्थी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं नियोजन बीडीओ साहेब तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये करायचंय. आम्ही गावात गेल्यावर कोणीतरी आलं आणि आम्हाला म्हणलं आम्हाला घरकुल द्या अशी परिस्थिती राहता कामा नये. कारण की सरकार तेवढ्या संख्येने घरं देऊ लागलो. याकडे आपण काळजीपूर्वक बघावं हे सगळ्या तालुक्यातील जनतेसमोर मी आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो. आणि नक्कीच आपण सामान्य गोरगरिबांचं घराचं स्वप्न निश्चितपणे पूर्ण करू अशा प्रकारचा विश्वास आजच्या प्रसंगी या ठिकाणी व्यक्त करतो. दादांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी बटन दाबून त्या घरकुलाचा पहिल्या हप्त्याचं वितरण होणार आहे. आणि